नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनची सुरुवात आपण बारामतीतल्या एका महत्त्वाच्या घडामोडीने करतो आहोत. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांना बारामती टेक्सटाईल हबमधून जाण्यापासून रोखण्यात आलं. त्यांच्यासोबत त्यांची नात म्हणजे सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे सुद्धा उपस्थित होती. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवरच थांबवून ठेवण्यात आलं असा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे. बारामती MIDC परिसरामध्ये हे टेक्सटाईल हब आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या देखरेखीत त्यांच्या अध्यक्षतेखाली हे हब सुरू आहे. 3,500हून जास्त महिलांना इथे रोजगार मिळालेला आहे. पूर्ण डिटेल्स मी घेणार आहे. माझी आई प्रतिभा पवार आणि माझी मुलगी रेवती सुळे, माझ्याकडे आत्ताच ती बातमी आली आहे. माझं कुणाशी बोलणं नाही झालेलं, तर मला माहिती काढावी लागेल. पण मला जी काय थोडीशी आत्ता माहिती मिळाली की माझी आई प्रतिभा पवार आणि रेवती माझी मुलगी या टेक्सटाईल पार्कमध्ये गेल्या होत्या बारामतीला. त्या टेक्सटाईल पार्कमध्ये त्यांना आत जायला काहीतरी 25 मिनटं बाहेर थांबवण्यात आलं. त्या विनंती करत राहिल्या की आम्हाला आत सोडा, पण त्यांना काय आत सोडण्यात आलेलं नाही. आणि योगायोग बघा, जो टेक्सटाईल पार्क हा आदरणीय पवारसाहेब त्यांनी बारामतीत आणला, आज त्यांच्याच बायकोला टेक्सटाईल पार्कमध्ये जाताना बाहेर 25 मिनटं थांबावं लागतं. पण ठीक आहे, आता सत्ता आहे त्यांच्याकडे, त्यामुळे ते कसेही लोकांना वागवू शकतात. ठीक आहे, त्यांचा अधिकार आहे. अतिशय छोटा प्रश्न आहे. का लावले? काय झालं? पुढच्या बातमीकडे आपण वळूया. ही बातमी आहे शिरूरमधून. शिरूर हवेली या मतदारसंघात मवियाचे उमेदवार अशोक पवार यांचा बंद असलेल्या घोडगंगा साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी अशोक पवारांना चांगलंच फटकारलं. अरे बेटा, घोडगंगा साखर कारखान्यावरून मला का दोषी धरतो असं म्हणत आपली सत्ता आली की पुढच्या वर्षी कारखाना सुरू करतो अशी हमी सुद्धा भर सभेत अजित पवारांनी देऊन टाकली. की घोडगंगा सहकारी साखर कारखाना अजित पवारांनी बंद पडला. अरे अशोका बेटा, त्याच्यामध्ये भावकी उन्हाचे वाटेकरी असते एवढं मला माहिती होतं, पण ज्याला माझं का बदनामी करतो मी? काय त्याचं घोडं मारलंय का बांध रेटलाय? काय केलं काय त्यामध्ये? खरं सांग, तू तिथं कमी पडला. माढा मतदारसंघात अभिजित पाटलांच्या प्रचाराकरता शरद पवारांनी सभा घेतली. या सभेतून पवारांनी बबन शिंदेंना टोला लगावला. आमचा गडी ईडीची नोटीस आली तर पळून गेला, मलाही ईडीची नोटीस आलेली असं म्हणत पवारांनी बबन शिंदेवर निशाणा साधलाय. ज्यांचे हात स्वच्छ आहेत त्याला कुणालाही घाबरायची गरज नाही असं पवार म्हणाले. विचारलं काही लोकांना, जवळच्या काही मित्रांना विचारलं, अरे झालं काय? म्हणजे आमचा गडी गेला कुठं? नाही म्हणजे तुझी अडचण आहे. म्हणजे कशी अडचण? ईडीची अडचण आहे. आता ही ईडीची अडचण, ईडीच्या अडचणीने पळून जायचं. आणि मी निघणार तेवढ्याच ईडीचे अधिकारी आणि मुंबईचे पोलीस कमिशनर परत माझ्या ऑफिसात आले, मला हात जोडले आणि सांगितलं की साहेब ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका. आणि म्हणजे मी काय म्हणतोय, त्यांनी मला नोटीस दिली म्हणून मी यायचं म्हणतो. नाही म्हणजे आमची चूक झाली, म्हणजे चूक झाली, मी येणार त्यावेळी हात जोडतो पण तुम्ही येऊ नका. आणि नोटीस आल्याच्या नंतर मला ईडीचे अधिकारी हात जोडत आहेत आणि इथं आमचा हा गडी ईडीची नोटीस आल्यानंतर कुठं गायब झाला त्याचा फटका सुद्धा लागला. वाशिम विधानसभा मतदारसंघातील उबाठाचे पदाधिकारी असलेले आणि वाशिम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत असलेले उमेदवार
राजा भैया पवार आणि उबाठाच्या युवा सेनेचे जिल्हा सचिव गजानन ठेंगडे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला आणि उबाठा शिवसेनेसह सगळ्यांना धक्का दिला। राजा भैया पवार आणि गजानन ठेंगडे यांच्या भाजप प्रवेशामुळे उबाठा शिवसेनेला खिंडार पडलं। वाशिम विधानसभेतील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता त्यामुळे व्यक्त होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एका मुलाखतीत म्हणाले होते की महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार 101% येणार। यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले की बरोबर आहे। गडकरीच म्हणाले ते अगदी बरोबर आहे। महाराष्ट्रामध्ये आज जे वातावरण आहे त्यामध्ये 101% महायुतीचं सरकार हमखास निवडून येणार आहे। महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार आहे। आमची चांगली संख्या राहणार आहे। नितीन गडकरी जे बोलले ते खरं बोलले, हा आत्मविश्वास आम्हाला असल्याचं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियात केलं। महाराष्ट्रामध्ये आजचा जो वातावरण आहे 101% आमच्या महायुतीच्या सरकार हमखास निवडून येणार आहे। स्पष्ट बहुमत मिळणार आहे आणि चांगली संख्या आमची राहणार आहे। नितीन गडकरी बोलले ते खरं बोलले, हा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना आहे। एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी गेल्या 2 दिवसांपासून पदयात्रा आणि वैयक्तिक भेटीचा सपाटाच लावलेला आहे। औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून ते भाजपचे अतुल सावे यांच्या विरोधात उभे आहेत। सध्या जातीवाद या मुद्दा पसरवला जातोय, मात्र मतदार जातीयवाद्यांना जागा देणार नाहीत असं जलील म्हणाले। इम्तियाज जलील मुसलमान आहे, त्याला कशाला आपल्या एरियामध्ये आणत आहे? अरे मी खासदार होतो ना, तर सगळ्या जिल्ह्याचा खासदार होतो, सगळ्या जाती धर्माचा खासदार होतो मी उसमध्ये। पण आहे राजनीती असे घाणेरड्या स्तरावर आलेली आहे आणि ते कोणी आणलेली आहे हे मला जास्त सांगण्याची आवश्यकता नाही। विस्थापितांना ताकद आणि अन्यायग्रस्तांना न्याय देणं हेच महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचं उद्दिष्ट आहे असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले। विकासाच्या मुद्द्यावर भर देत एक सक्षम राजकीय पर्याय म्हणून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष निवडणुकीच्या मैदानात असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं। सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याकरता लोकांनी साथ द्यावी असंही आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे। बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक का पूर्ण होत नाही? का मग आपण नाव घ्यायचं शाहू फुले आंबेडकरचं नाव घ्यायचं? का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आपण नाव घ्यायचं? तुम्हाला प्रायोरिटीवर करता येत नाही? प्रायोरिटी या गोष्टी का करता येत नाहीत? मग जागा तुम्ही इंदू मिलची ताब्यात घेतली आहे, काम का सुरू नाही? मग राज्यातील रिक्त जागांची पदभरती तातडीने करणार, प्रत्येक जिल्ह्यात कृषी उत्पन्न प्रक्रिया उद्योग उभा करणार। दौंड विधानसभेसंदर्भात बोलूया। मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे। मवियाचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ शरद पवारांच्या उपस्थितीत प्रचाराची सांगता सभा दौंडमधल्या वरबंड इथं आज होतीये। शरद पवार या सभेत काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सभेची जय्यत तयारी वरवंड इथं बाजार मैदानात सुरू आहे। या सगळ्याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे। दौंड तालुक्यातील प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे। आज महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारासाठी वरवंडमधील याच ठिकाणी सभा होते, बाजार मैदानावर ही सभा होते आणि आपण जर बघितलं तर या सभेची जय्यत तयारी जी आहे ते सुरू होणार आहे। या सभेला स्वतः शरदचंद्रजी पवार हे शरद पवार जे आहेत ते येणार आहेत आणि त्याची ही तयारी आहे। शरद पवार हा दौंड तालुक्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भात विधानसभेच्या निवडणुकीसाठी ते प्रथमच या दौंड तालुक्यातील या ठिकाणी येत आहेत आणि ते जे मतदारांशी संवाद साधणार आहेत आणि जे दौंड तालुक्यातील जे काही विधानसभेचं चित्र जे आपण पाहिलं बघितलं की रणधुमाळी कशा पद्धतीने सुरू होती आणि त्याची सांगता सभा जी आहे ती आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये होते। खासदार सुप्रिया सुळे देखील या सगळ्यामध्ये उपस्थित राहणार आहे। आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत, मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचता यावे आणि या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत इथले जे काही स्थानिक आहेत त्यांना या ठिकाणी तालुक्यातील सर्वांनाच आमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने रमेश थोरात यांच्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। संध्याकाळी 6 वाजता ही सभा होणार आहे आणि संध्याकाळी जे 6 वाजता शरद पवार जे आहेत
ते कार्यकर्त्यांना संबोधणार आहेत. नेमकं शरद पवार या सभेमध्ये काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे, कारण दौंड तालुका आणि शरद पवार यांचं एक वेगळं नातं आहे आणि त्यामुळेच ते आता ते संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, दौंड. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत